होमिओपॅथी हे स्युडो सायन्स आहे, होमिओपॅथी फेक सायन्स आहे, असे काही लोक जाणीवपूर्वक म्हणतात आणि तसा प्रचार करतात. तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात एक्सप्लेनेशन देतो. जर होमिओपॅथी हे स्युडो सायन्स आहे हे म्हणणं फार चुकीचं आहे. साधारणपणे 1796 हनीमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. तर हनीमन काय करत होते, त्यावेळेस ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करत होते, MD मेडिसिन होते. MD मेडिसिन डॉक्टरांनी होमिओपॅथीचा शोध लावला आहे. एक डॉक्टर जर होमिओपॅथीचा शोध लावत असतील तर ते चुकीचं शास्त्र का निर्माण करतील, हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. ॲलोपॅथीमध्ये त्यावेळेस अनेक औषधांचा शोधच लागला नव्हता आणि हनीमन यांनी होमिओपॅथीचा शोध त्यावेळेस लावला. मग ते ज्या सायन्सची प्रॅक्टिस करत होते त्या सायन्समधल्या काही कमीज होत्या, काही त्रुटीज होत्या, त्या करेक्ट करून त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. जसं एखादी कंपनी जर एखाद्या कारचं मॅन्युफॅक्चरिंग करते तर ओल्ड व्हर्जन म्हणजे जुन्या मॉडेलपासून नवीन मॉडेल फेसलिफ्ट करताना अनेक चेंजेस केले जातात आणि नवीन मॉडेल लॉन्च होतं. तशा प्रकारे एक जर डॉक्टर मॉडर्न मेडिसिनचे होमिओपॅथीचा जो शोध लावत असतील तर त्याच्यामध्ये निश्चितच चांगले बदल करतील की ज्याच्यामध्ये जे पूर्वी लोकांना त्रासदायक होते, औषध खाण्याची पद्धत असेल, डोसेस असेल किंवा बरेच आजार बरे होत नसतील, ह्याच्यावरती त्यांनी काम केलं आणि होमिओपॅथीचा शोध लावला. मग ते डेफिनेटली ते प्लस पॉईंटच असणार ना, नवीन जे मॉडेल त्यांनी लॉन्च केलेलं असेल ते. तर अशा प्रकारे होमिओपॅथी ही ॲडव्हान्स सायन्स आहे. म्हणजे डेफिनेटली जुन्या सायन्समधल्या त्रुटी आणि चुका दुरुस्त करून होमिओपॅथी 1796 लॉन्च केली गेली आणि कुठल्या तत्वावर लॉन्च केली गेली हेही सांगतो. तर होमिओपॅथी म्हणजे होमिओ मीन्स समान आणि पॅथी मीन्स सफरिंग. तर समान गुणधर्माचं औषध होमिओपॅथीमध्ये दिलं जातं आणि तेच जर चा विचार केला तर ॲलो मीन्स अपोजिट आणि पॅथी मीन्स सफरिंग, म्हणजे अपोजिट गुणधर्माचं औषध ॲलोपॅथीमध्ये दिलं जातं. तर अशा प्रकारे डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनीच ॲलोपॅथी हे नाव सुद्धा दिलेलं आहे, ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिनला, आणि होमिओपॅथीला समान गुणधर्माचं औषध या ठिकाणी दिलं जातं. तर ज्यावेळेस 1790 हनीमन यांनी प्रॅक्टिस बंद केली होती ॲलोपॅथीची, त्यांच्या मिसेस एक्सपायर झाल्या, त्यांना म्हणजे बरं करता आलं नाही, बऱ्याच आजारांना ट्रीटमेंट उपलब्ध नव्हती किंवा अँटीबायोटिकचा शोधही लागला नव्हता. तर अशा काळामध्ये हनीमन यांनी काय केलं की कलन्स मॅट्री अमेरिका नावाचं ते ट्रान्सलेशनचा हे करत होते बिझनेस, बुक्सचे ट्रान्सलेशन. तर ते बुक्स ट्रान्सलेशन करताना त्यांना कलन्स मॅट्री अमेरिका नावाचं बुक ट्रान्सलेट करताना असं आढळलं की सिंकोना बार्क नावाच्या वनस्पतीचं ज्यूस घेतल्यानंतर थंडी आणि तापासारखी लक्षणं, मलेरिया लाईक सिम्पटम्स येतात आणि हे त्यांनी त्या ठिकाणी रीड केलं. मग त्यांनी त्याहून असा इन्फरन्स काढला की जर सिंकोना बाग जर मेडिसिन फॉर्ममध्ये घेतलं, ते जर मलेरिया लाईक सिम्पटम्स प्रोड्यूस करतात तर ते मलेरिया लाईक सिम्पटम्स बरेसुद्धा करू शकतात. म्हणजे ज्या औषधामध्ये मलेरिया लाईक सिम्पटम प्रोड्यूस करण्याची क्षमता आहे त्या औषधामध्ये मलेरिया लाईक सिम्पटम्स बरंसुद्धा करण्याची क्षमता असू शकते. आणि त्यानंतर मग त्यांनी ते सिंकोना बाग स्वतः घेतलं आणि त्यानंतर त्यांना मलेरियासारखे लक्षणं त्यांच्यामध्ये जाणवली आणि त्यानंतर त्यांनी इन्फरन्स काढला की ही जर मलेरियाची लक्षणं तुमच्या शरीरावर येत असतील आणि सेम जर मलेरिया झालेल्या पर्सनला जर ते सिंकोना बाग नावाचं औषध दिलं तर ते बरं करू शकतं. आणि अशा प्रकारे मग त्यांना त्या इन्फरन्सनुसार होमिओपॅथीचा शोध साधारणपणे 1796 लागला. त्यानंतर त्यांनी त्याचे डोसेसवरती काम केलं, त्याच्या कन्सेप्ट्सवरती काम केलं आणि 1796 होमिओपॅथीचा शोध लागला. आताही जर कोणाला जर डाऊट वाटत असतील की होमिओपॅथी खरंच स्युडो सायन्स आहे, खरं काम करते की नाही, तर आमचे काही डोसेस आहेत 200, 1000. तर हे डोसेस जर आपण डेली एक डोस वगैरे जरी फक्त घेतला तरी त्याचा इफेक्ट आपल्याला कळेल की आपल्याला काय काय जाणवतं, त्याचं प्रूव्हिंग होऊ शकतं जर डोस जास्त घेतला तर. मग काही लोकांना असं वाटतं की होमिओपॅथीमध्ये औषधाचे पार्टिकलच नाही आहेत, पण जे मुंबईचे IIT ब्रांच आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे की होमिओपॅथिक मेडिसिन हे नॅनो मायक्रोस्कोप खाली दिसतात, 30, 200 आणि 1000 त्याच्या अबावचे पार्टिकल्स दिसत नाहीत, पण त्याचा इफेक्ट फार जबरदस्त जाणवतो. तुम्ही जर ते डोसवर रिपिटेशन केले तर त्याचे तुम्हाला त्याचं प्रूव्हिंगसुद्धा होतं, म्हणजे औषधाची लक्षणं तुमच्यामध्ये येतात आणि त्याचा तुम्हाला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो जरी फार मोठा नाही झाला तरी. तर ज्या लोकांना असं वाटतं की होमिओपॅथी हे स्युडो सायन्स आहे त्यांनी निश्चित आमचे सल्फर, आर्सेनिक, नक्सोमिका यांच्यासारखे 1000 पॉवरमध्ये डेली 1 डोस 2 डोस वगैरे आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्राय करून बघावं आणि त्यानंतरच बोलावं की होमिओपॅथी हे स्युडो सायन्स आहे का रिअल सायन्स आहे.